आता दिसतंय मला, बदललेला चेहरा कळतोय. म्हणजे काय म्हणायचं काय तुम्हाला? कोण आहात तुम्ही? मी कोण हे विचारताना काहीच वाटत नाही तुला? माझे डोळे गेले होते, आवाज ओळखू शकते मी. कुठे गेला होतास तू? कुठे गायब झालेला? आता तरी सा लावायला जमतोय का? एवढे दिवस क्लासला का नाही आलास? कारण मला कळलं होतं ना, गाणं आपलं काम नाही, म्हणून कल्टी मारली ती. उगाच कशाला तुम्हाला त्रास. अच्छा, पण मला तर पहिल्याच दिवशी कळलं होतं की गाणं हे तुझं काम नाही. मग तेव्हाच सांगायचं ना. मी तुला सांगितलं होतं, तुला आठवत असेल तर. रोज सांगितलं असतं तर एखाद्या दिवशी खरंच ऐकलं असतं की नाही. त्याने काय झालं असतं? उगाच तुमच्या मागची कटकट तर गेली असती. म्हणूनच तर नाही सांगितलं. म्हणजे मला ती कटकट हवी हवीशी वाटायला लागली होती. मी आंधळा आहे हे दाखवण्याची तुझी धडपड, तुझ्या सगळ्या थापा, स्वतःला वाचवत माझ्या जवळ राहण्याचे तुझे सगळे प्रयत्न, हे सगळंच मला हवं हवंसं वाटायला लागलं होतं. म्हणजे तुला हो, मला माहिती होतं राजेश, तू आंधळा नाहीयेस. तरी तू हो राजेश, माझं पुढं काय बोलू नको. अगं लग्न ठरलंय तुझं आता. चांगला माणूस आहे तो डॉक्टर. पण तुझ्या इतका चांगला नाहीये. अगं शिकला सवरलेला माणूस आहे तो. मला तर शुद्ध बोलता पण येत नाही. पण मला मनाने शुद्ध असणारा मुलगा हवाय. अगं जरा समजायचा प्रयत्न कर. डॉक्टर आहे तो. माझं काय, आयुष्यभर कपाळावर आता जेलचा स्टॅम्प लावून मिरवणार आहे. डॉक्टर होण्याचं कारण लोकांची सेवा करणं हे असू शकतं, पण तुझं जेलमध्ये जाण्याचं कारण फक्त मी होते. काय आडावडीक चाली, जरा थोडं धीर धरा ना. मग तुमचं कसा आहेस दादा? मी बरा आहे, पण तुला काय अशी धाड भरली? कुठे काय, मला काय झालंय? मी ठणठणीत आहे एकदम. तुला ठणठणीत चोपला पाहिजे. साखरपुड्याची तारीख माझ्या या जन्मात तरी ठरणार आहे का नाही? कसा वाटता? आम्हाला छानच वाटतंय, पण आम्ही साडीत कशा वाटतोय हे महत्वाचं. ऍक्च्युली आजी बऱ्या दिसतोय ना आम्ही? बऱ्या दिसतो अगो, नक्षत्रावानी दिसतास दोघं. खरंच? मला तर इतकं टेन्शन आलं होतं ना, म्हणजे याआधी कधी मी साडी नेसली नाहीये ना. हो ना, आता फक्त ही कॅरी करायला जमली म्हणजे मिळवलं. पल्लू पल्लू पल्लू, तू बिलीव्ह पण नाही करणार माझ्या आयुष्यात थोड्या वेळाने काय घडलं ते. नीतू, काय झालंय? तू एवढी एक्साइटेड आहेस, किंचाळतेस, प्लीज सांग काय झालंय? पल्लू, म्हणजे मला ना खरंच विश्वासच बसत नाही की खरंच माझ्या आयुष्यात हे घडतंय. कमी स्वप्नात आहे. नीतू प्लीज, अगं मला कळेल अशा भाषेत सांग प्लीज, लवकर. आय एम ऑल्सो गेटिंग एक्साइटेड. प्लीज सिट डाऊन. तर तुमच्या एक्झॉटिक डेट करता आम्ही हे टेबल फायनल केलंय. वाव, अभया हे टेबल नको. का? हे खूप मोठं होतं यार, म्हणजे नाही. असं दे ना, मोठं प्रशस्त एकदम. हा तसं नाही रे, असं छोटं पाहिजे, कॉम्पॅक्ट. यार प्रत्येक गोष्टीचं एक्झाम्पल द्यायला लागते. हे बघ, हा असा हात घेतला, केवढा लांब होतोय, केवढा लांब होतोय. ते जरा असं इथे. ओके